त्याच्यासोबत तो हादसा झाल्यापासून त्याला गोडच खाऊ वाटत नाही. कोणता ते बोलायला लागलेलं त्याला. अरे खाऊ खायला चाललोय मान्य आहे, पण खाऊ आपण कुठं कसा खायचा आहे आता. 4 वेळा पुढे करताय ती माहिती ना खास किती. ऐका ना दादा, राहू द्या ना. ऐक अरे तुला मी नीट दिसत नाही का बरा. अरे चिकटपट्टी बिस्किट साखर बाईचा नाद येडा कुळा हाय. ए सरे बस इथं. हे बस जाऊया चला. तिथं बस. कुर्त्या हे नाही बसलेलंच आहे का? उभा आहे का मी? उभा आहे का? स्पार्कर चक्कू कुठे? चक्कू स्पार्कर नाही. स्पार्कर ना हो, स्पार्कल म्हणते. घरातून आणतो का मेणबत्ती? काय बापाने केलं का मेणबत्ती? अरे काय दहावीला आलास का माझ्या? बड्डीला आम्ही मेणबत्ती बघत नाही पाहिजे का रे? ओके लय सजन दिसते आता. किती सजन वाटलाय. 25 ब्राईटनेस वाढवलं काय तुझ्या नीट बोल ना. ब्लॉगचा बाजार केलाय. बाजारातच मजा येते. ओके प्रो व्हिडिओ येते. हा बरं का फ्लॅश समोर तुझ्या बोट ठेवतोय वरून फ्लॅश नीट चमकत नाही. बोट का समोरच्या. हा का बाबू अरे आम्ही किती बसलोय बघ ना. तू सायकलवर नव्हतं. हॅपी बर्थडे डियर, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. पीस करण दे. चल काय पीस करण दे आम्हाला. काय त्याला खायचे काढला नाही. हॅपी बर्थडे भाऊ. हा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे भाऊ. हॅपी बर्थडे भाऊ. असंच व्लॉग मध्ये तर की कर काय. हॅपी बर्थडे मित्रांनो. एक अजून हे नवीन न्यूज आहे नाही का? गुड न्यूज. भाऊचे अरे थांब अरे दंडे घे. भाऊचे 100 झालेत सबस्क्रायबर. 100 सबस्क्रायबर झाले भाऊचे आज झाले. स्वतःलाच वाघ म्हणून घेत. नाही जाऊ दे, त्याला गोड नाही खाऊ वाटत. त्याच्यासोबत तो हादसा झाल्यापासून त्याला गोडच खाऊ वाटत नाही. कोणता ते बोलायला लागलेलं त्याला. तू ज्यादा डार्क मत हो. पहिले पाणी लेक्या जा. अरे घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा असतो. सांगावं लागतं का तुला? काय त्रास होतो? बस रे खाली मांडी घालून. जास्त त्रास होईल खाली मांडी घालून. अरे बाबा जा ना, त्याला सापड नाही तर जा ना. एवढा आळस आला याला. एवढं उशीर आम्ही म्हणतोय सिध्या आतून काहीतरी घेऊन येतय. तो अजून बटन शोध. नाही जाऊ दे, त्याला नाहीच कळलं. थोड्या वेळ निघा बरं का. बस गाडीत चल. तर चला मित्रांनो, आता शिक्रापूरवरून आपण घरच्या दिशेला निघूया. थोड्या वेळानंतर सिद्धू आणि ईश्वर पण येणार आहे. सिद्धू ते ईश्वरचे पप्पा येणार आहे, त्याच्यामुळे थांबलेले. म्हणून आता आपण पुढे निघूया. ते थोड्या वेळाने येते. तर मित्रांनो, आता आम्ही नाईट आउट साठी बाहेर निघलेलो आहे. नाईट आउट म्हणलं तर असा विषय की आधी दिसत नाही. याच्यामुळे फ्लॅश पण लावण्यात आलेलं आहे मित्रांनो. सिस्टम. तर सांगण्याचा मुद्दा असा की कुठं जाणार आहे, लोकेशन काय अजून आम्हालाच माहित नाही. गाडीत बसून हा प्लॅन बनणार आहे. आणि यार हे तर आत्ताच आळस खायला लागलं रे बाबा. मी पुढे बसणार मग, कारण मला सगळ्यांना कॅप्चर करताय व्लॉग मध्ये. मग ईशा अरे तू आत्ताच आळस द्यायला लागलास. तर नक्की जायचंय कुठं? काय चला परत जाऊ केदारनाथला. येडा झाला काय? नाही परवडल ही, पण मस्करी नाही. नक्की काय करायचं, विषय काय?
डोक्यात काय कोणाची आयडिया काय 5-6 तासाच्या अंतरावर केदारनाथ वारे अरे कोणत्या गल्ल्यांनी घेऊन चालला शिष्या सीएनजी पंप 2 बघितलेत मित्रांनो आम्ही पण आमचं नशीब खूप खराब असल्यामुळे आम्हाला काय भेटलं नाही पण या ठिकाणी जरा थोडीशी गर्दी कमी असल्यामुळं आता आम्ही गाडी युटर्न घेऊन इथंच लावतो आहे का हे बाबा चल लय गर्दी नाही येत तर बरे नाही तर मग अशीच पार असं मन उदास झालं होतं गर्दी बघून गाडी तीन वळवता पलीकडे बघतोय मला पलीकडे दिसतंय मला रिक्षा आलाय बघते जरा जपून अरे त्यो पण त्याच लाईनीत लागायचा विषय नाही वाचलाच का लाईनच वेगळी असते बाबा हा राव त्या लोकांची खरं तेवढं आहे जाऊ द्या अवघड काम आहे ना कॅल्क्युलेशन कसले बराबर काटा लुक करायला लागला इथं आलं की आता शेवटचा पण कसं आहे नियोजन करणारे आम्ही बाकी आभाय काढा स्वप्ने पण गेलं का रे हा थोडंफार तसं तुम्हाला तसं होणार थोडंफार पैसे थोडे जास्त होणार पण नुसते हाऊस बसणार गॅस नाही बसणार नुसता एअर म्हणजे स्कॅम सीएनजी सर्व जास्त ना मेन म्हणजे कसं माहिती की आपल्याला ऑलरेडी भेटलेलं नाहीये जे भेटले त्यातच खुश व्हायचं काय तेवढं आहे पण हे पंपच बंगार आहे आता काय बोला पण आपल्या ऑप्शन जाऊ द्या नशीब खराब त्याला काय करणार 2 पंप भेटले पण त्या पंपांची गर्दी पाहिली किती होती तेच विषय त्याच्यासाठी 1-1.5 तास तिथेच लागला असता वरून भाईंना 5 वाजता घरी जायचे काय करतो आता हे पण काढवणीच होतं मी म्हणलं काढत नसतो टाकलं सगळं काढा म्हणतो नाही जाऊ दे असा भारी दिसतोस पण हे यार चप्पल कुठे चपलीचा उतरलेला आहे खाली एवढा यंदा आहे काय करणार आहे त्याचं त्यालाच माहिती काय नाही माग बसणाऱ्याच्या गळ्यात तंगडे टाकून बसणार आहे लाड मी आहे का बेटा आता गेलो होतो बरं का वॉशरूमला उद्या राहायचा बाड यायलाय मग मनच नाही झालं म्हणलं नको ईशाला बाड आ गए उधर आम्ही जाऊन आलोय तिथं अरे ईशा म्हणते हे पूर्ण इधर भर गए मग ईशा गेल तर म्हणून भरला असेल काय लय त्याच्या यायला मन खराब झालं भाऊ माझं म्हणलं नको जाऊ दे आपल्याला जायचंय कुठे स्वप्न मुंबई हा कुठं जायचं खरं म्हणते बघू मुश्कर जवळ जाऊ कुठं तरी आपलं कुठं लांब जात बसता दादा बघू पण पोरांचं नियोजन काय नेमकं अजून नियोजन ठरलेलं नाही अजून पण आमचं चाललंय आमचा पहिला गोल होता की सीएनजी भरणं तो पूर्ण झाला काहीतरी आधी खायचं काय बाबा बघा ना जेवण केलंय तिथं काय भेटतं पण नाश्ता तर आलोय आता आम्ही गोव्यात बी आलो का खराडीच्या पुढे गेलं की गोवाच लागतो भाईंचा एरिया म्हणजे गोवा कुठे गेला ते फक्त बीच नाहीये सँड नाहीये बाकी आब्या काळ आहे हे बघ ट्रेन हडपसरच्या बायपासला ट्रेन अशी कशी येईल पण हडपसर रोडला लागलो असं वाटतं चाललोय कुठं नेमकं सॉरी सोलापूर राहिलेला याला रस्ता माहित नाही आपल्याला रस्ता चला ईशा मला यो रोड नीट वाटत ना यो रोड बघ हे बघा मित्रांनो रोड अरे तुमचं काय डोकं फिरलंय काय अरे तू रस्ता कसला दिसतोय बेकार मागे कोणतरी येतोय पण थांब बरं ए तुमची काशी का रगप चालय असतात असे ईश्वर सारखे लोक असतात नाही दिसत मित्रांनो बोर्ड दिसत असेल तर इग्नोर तसा इथं दिसत नाही बोर्ड काय दिसत अरे फ्लॅश कशाला लावलाय मी क्वालिटीत दिसलं पाहिजे म्हणून लावलाय 99% डार्क कलर नाही का 99 नाही 99.9 असू दे पण तरी मी दिसणार सगळ्या गोष्टी रेकॉर्ड जावल्या जातील आता बोला काय म्हणायचं होतं तुला ते आधार कार्ड होतं चुकून दिसला झेरॉक्स काढलं होतं तिथं आम्ही सोलर प्लांट लावले होते लाईटीचे डायरेक्ट हा
हा पुढं पुढं कुठे लावले होते लावले होते आम्ही कुठं तर तुला काय कुठं नाही मुद्द्यात बोलायचं ईशा राईट खाली घेऊ ना लगदिया चम्मक छल्लो हे असले गैरवर्तव्य गैरवर्तन असं सहन केलं जाणार आपलं पुढे आलं राईट साइड इथून राईट साइडला खाली हे तर कुठं चाललंय ते इकडे हे जर चालू असं ना खाऊ गल्ली ते नाही का सायकल दुकानच्या बॅक साईडची हा सायकल दुकान म्हणल्यावर असेल बघ हॉस्पिटल तिथली हा स्टोरी जर काढता आली पाहिजे स्टोरी काढता आली पाहिजे ना कुठे आपण एरियाचं नाव काय आहे दगडू शेटला मित्रांनो आपण आलेलो आहे हे लाव का इथं गाडी खेटून पाय आतमध्ये घालावं लागेल अरे समोर सगळे पार्किंग केलेले आहेत लोकांनी मला काय करायचं मित्रांनो आम्ही दगडूशेठ हलवाई मध्ये आलेलो आहे आणि इथं समोरच गणपतीचं ते सगळं उभारण्याचं स्टेज त्याचं काम चालू आहे तर ईश्वर गाडी लावून घेत आहे आणि आम्ही येतो बघून आपण बघून येऊ बाकी चला मग पुढचं नियोजन काय आहे बघून येऊया लोकांना कळणार नाही मी टक्कन केलंय जाऊ द्या चला मग आता मला माहिती हाय मग स्कॅम झाला म्हणजे ईशा कुठे आहे पण फोन कर स्नॅप अरे स्नॅप काढत होता तो स्नॅपच्या नादात थोडा मागं राहिलेला आहे मित्रांनो ईश्वर दादा ससाने आमचा आलं चल आलं बघते हे दिसते का हे ईश्वर दादा ससाने त्याला एकटे नेलं तरी ती एकटा हरवतोय माहिती का 1 लाख रुपये भाडे त्याला एका तासाला ईशा काय ह्या क्रेनला कसलं खतरनाक बांधले बघ ना अजून सुद्धा काम चालू आहे पण पूर्ण झाला का स्नॅप काढून फोटो काढून ठेवतो हे इथं फुलांचा बाजार इथं लय मोठा बाजार भरतो नाही का फुलांचा नाही एवढ्या रात्रीच कसं फुलांचा बाजार चालू असं नाही कॉर्नर पर्यंत जाऊन गाडा बिडा काय हे पूर्ण इथं फुलं असतात वाटतंय बघ ना फुलांचं मस्त एकदम असा मोगऱ्याचा वास येतोय ना खाली फेकला हे इथं इथं मोगरा पडलाय खतरनाक आहे स्ट्रक्चर लय खतरनाक बांधलंय त्यांनी आम्ही खालून त्याच्या जात होतो तर सगळीकडे नुसतं पेंट बिंट कारागीर सगळे एकदम शहारडे होय कसल्या गल्ल्या आहे भाऊ इथं सामसू इकडे तुळशी बाग कोणी धरून हाणून कुत्र्यावणी तरी काढ इकडं इथून आतमध्ये तुळशीबाग मित्रांनो हे ईश्वर हे कशाचं मंदिर आहे रे हे कशाचं मंदिर आहे का हे पण हेच आहे मंडळ आहे अच्छा मंडळ आहे काय म्हणलं मंदिर कसलं बांधले खतरनाक वाटत नाही मंडळाने बांधले खतरनाक मी असं येतो नाही का गणपती त्याच्यात आपण येतो नाही का पण कधी एवढं डिटेल्ड मध्ये नाही ना बघत कारण गर्दीच एवढी असते की चला 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 त्याच्यामुळे बघताच येत नाही पण आता कसं सगळ्या गोष्टी बांधता येते त्याच्यामुळे आधीच सगळं बघून मोकळं व्हायला नाही का जास्त प्राऊड मध्ये जास्त नाही गणपतीत तर येऊ पूर्ण झाल्यावर कसलं दिसतंय बघू आपण प्राऊड मध्ये थोडा शोभा येते आता कसं एकदम नीट दाखवता येते नाही काही सगळं कारण का गर्दी नाही तर मग गणपतीच्या टाइमात रात्रीचे 3 वाजता जरी आलं तरी गर्दीच गर्दी असते आलं पण आपण चाललोय कुठे ईशा गणपती तर चला आता बाकीची जी पार्टी आहे आमची त्यांना शोधू कारण लय टाइम झालाय आम्ही इकडे बघायला आलो म्हणते तिकडे थांबली होती नाही का आता त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना शोधू काही तू फोन कर त्यांना आणि त्यांना मग गाडी कशी आहे आम्ही गाडी कशी जाऊ आपण सर येतील बरोबर गाडी कशी ते तिकडं मंडळ बाकीचे बघायला गेले बनायलेत कसे काय आणि आम्ही इकडे गेलो बाईक रावणला तू लावलाय बी कॉल कोणाला स्वप्न्याला कॉल उचलेल का तो माणूस वेगळा आहे बाबा ते जाऊ दे चल येतील ते थोड्या कुठे रे भाऊ या
तर मित्रांनो आता आम्ही गाडीच्या दिशेने आलेलो आहे. सिद्धार्थ दादा पण आम्हाला भेटलेला आहे. सगळे मित्र आम्ही आता भेटलेलो आहे. खूप काही फिरलो आता, खूप फिरलेलो आहे. तर आता इथून दुसऱ्या जागेवरती निघूया. दुसरी जागा कोणती आहे? नियोजन करायचे. भूक लागलेली आहे. भेटते या रात्री जेवायला. बघू. सिद्धार्थ आम्हाला मॅगी बनवून चालणार आहे सगळ्यांना. नाही येत. अरे यार हे लय चिट. ए ईशा पुढे घे गाडी. राव लय चिटकून लावली, मला नाही जाता येणार. कसा दिसतोय ईश्वर दादा ससाने? दिसतोय का? तर मित्रांनो आता आम्ही सारसबागेमध्ये आलेलो आहे आणि स्वप्नील दादा रोड सांगत आहे आम्हाला, कारण आमचा रोडचा थोडा विषय झालेला आहे. हे बघा हा चौक आहे तिथला. ईशा राईट माहिती ना? अरे रोड भंगी. इथं वर एक रोड आहे मित्रांनो, इथं एक मध्ये रोड आहे आणि आम्ही खालच्या रोडने चाललेलो आहे. हा आणि स्वप्नील दादा आहे, दिसत नाही आता सध्या. घ्या समजून. थांबा फोकस देतो तुम्हाला. अरे हा फोकस वर बटन आहे ना. हे बघा. हा अरे रिफ्लेक्शन व्हायले. सिध्या रिफ्लेक्शन व्हायले टाकलेच. कारण मी गोळा आहे ना. रस्ता कळ नाही मित्रांनो, म्हणून आम्ही थांबलेलो आहे. सर्चिंग चालू आहे. स्वप्नील दादा माग सर्च करत आहे. सिद्धू सुद्धा सर्च करत आहे आणि ईशा काय नाही आता बाहेर काढून बघतोय. अरे तो भाडकाची ऍटिंग करतोय. तर मी चाललेलो आहे थम्सअप आणण्यासाठी. जरा पोरांना थोडंसं काहीतरी गार पी वाटतंय, कारण खायला काहीच भेटत नाही. तेवढंच प्यावं तरी नाही का. अरे यार थम्सअप आहे का? हा कोण आहे इथं? थम्सअप द्या ना एक. ह्यांना तास झाले. ह्यांना एक रस्ता सापड नाही ना, खाण्याचं काही दुकान सापड नाही. परवा इथं होऊन गेलेत. आता थम्सअप वरच जागावं लागतं यांना. दरे जाऊ का? हा नीट जा. उपरवाला भरोसा रखे, म्हणजे उपरवाला कल्याण करे. बंद होईल ना परत 2 वाजले इथं. अरे भाऊ हातात मला या गुगलनी पक्की वाट लावली राव. इथून 4 व्हीलर नाही जाऊ शकत. अरे खाऊ खायला चाललोय मान्य आहे, पण खाऊ आपण कुठं कसा खायचा आहे आता? आम्ही खाऊ खायला चाललोय ना आपण रात्रीचं. हो ना बाळा. असं नाही बोलायचं मग. तू काळा आहेस, तू दिसत नाही. सोड काय आहे का नाही. तर मित्रांनो इथं काहीतरी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. स्वप्नील दादा, आदू दादा. ए चल ना त्याला म्हणा. काय झालं? सिद्धू चमकतोय. तुझा आहे का? नाही माझा इन्शुरन्स नाही बाबा. गाडी का ठोकायची? तुम्ही घ्या भाऊ, आम्हाला नको. तिघांमध्ये आहे तुमच्या. तुम्ही तिघच खाऊ भाऊ. बिलकुल भूक नाही. कुठे पार्सल? तर मित्रांनो रात्रीचं आम्ही काहीतरी खाण्यासाठी आता पार्सल घेऊन आलेलो आहोत. दादा ते 3 वडा, 3 मेंदू वडा आणि एक इडली फ्राय. मेदू तेच काहीतरी मेंदू एकच होता. नीट शेट तुझ्यासाठी एक असेल ते मेदू, कारण तू काळा आहे. ऐक ना, मेदू नाही, इडली फ्राय रे बाळा. ते इडली फ्राय. हे महाग असा देवदास का झालाय? क्वालिटी का? ही कोणता एरिया आहे? कोणता रोड? स्टॉप नळ रोड. खायले तू बिस्किट आहे दादा. हे बघा नियोजन बघा. विचित्रच आहे काय. मस्त लागते. तेलकट असेल तर खाऊ नका बरं का. मळमळ तुम्ही खायला पण टेन्शन मला. अरे सीधे तोंड दिसणार फ्राय मस्त लागते निशा, चटपटीत. अरे शा प्लास्टिकचा चमचा आहे रे, तो वाकणारच. ते कसलं खात ते फिल्म मध्ये बघ ना, सुर करून पिते. तू चमकतोय. ए सिद्धिया भाड्या चमकतोय तू. बास्के भाई टोपी काढलं होतं अजून. ए बाई ते कोणतं कार्टून होत रे, त्याच्यामध्ये त्यांनी टोपी काढली की एकदम असं चुकटा चमकायचं. काहीतरी होतं ते कार्टून, मला आठवण आता. होत सिंचन होतं का? नाही सिंचन नव्हतं. चॅटिंग बघत एवढा मोबाईल. कोणतं कार्टून होतं बघ ते. मित्रांनो तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांग.
आठवण मग काय करावं नाही का, विचारायचं मित्रांनाच. सांगतात मित्र कमेंट मध्ये, एखाद्या कमेंट मध्ये. चला 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 चला, शाळेचा टाइम झालाय. चला लाईट का बंद आहे ना? आता त्यांनी मधल्या याच्यावर केलेली ती लाईट बंद होणार आता. ईशानी मंत्र मारला होता. काय मंत्र? कुठून जायचं सपन्या? कुठे जायचे आता आपल्याला? नाही हा सर सर बाहेर आहे ना डायरेक्ट आता. हा मी तर म्हणतोय चला दात घासायला कुठे ते ईशाचे. कुठं पण तर चला गाईज, वेळ झालेली आहे आता, खूप वेळ झाला आहे रात्रीचे. वेळ खूप झालेला आहे. जाऊया आपण. आधी पण झोपतोय आता, काय माहिती झोपतोय का काय करतोय. त्याला एक काम दिलंय, तो करतोय का नाही काय माहिती. निघ चल घरी. गुड नाईट, गुड नाईट. जा.